नमस्कार, मी सूरज पवार. मंडळी, सध्या महाराष्ट्रात अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नावाचा चांगलाच धसका बसतोय. त्याचं कारण छोटे छोटे टपरे असो, पाणीपुरीवाले असो, रेशनची दुकानं असो, ते अक्षरशः मोठमोठे 5 स्टार हॉटेल असो, तुकाराम मुंढे यांचं पथक या सगळ्याच आस्थापनांवर धाडी टाकतंय. पण आता याच सगळ्या गोष्टींच्या कारवाईवरून एकच खळबळ उडते. खरं तर खुद्द मुंबई उच्च न्यायालयाने FDA आरशात पाहण्याची वेळ आणली आहे. त्याचं कारण असं की सध्या नुकतंच असं घडलं की एका मोठ्या हॉटेलच्या किचनमध्ये एक झुरळ फिरताना दिसलं, म्हणून त्या हॉटेलचा परवाना थेट निलंबित करण्यात आला. त्यावरती हायकोर्टाने असा सवाल केला की अरे, उद्या आमच्या देखील टेबलवर एखादं झुरळ किंवा मुंगी फिरली तर आम्ही आमचं काम बंद करायचं का, असा सवाल त्यांनी थेट विचारला. साधी लहानशी चूक आणि थेट परवाना निलंबित, हा कुठला न्याय, हा कुठला कायदा? अहो, विचार करा, जर छोट्या पाणीपुरीच्या स्टॉलवरती किंवा एखाद्या वडापावच्या छोट्याशा गाडीवरती अन्न आणि औषध प्रशासन अशाच प्रकारची धडक कारवाई करत राहिलं तर तिथे जेवणाऱ्या गोरगरिबांनी पोट भरायचं कसं? तुमच्या आमच्या घरात देखील झुरळ, पाल, मुंगी हे अगदी सहजपणे सापडतात. पण प्रश्न असा आहे की हे झुरळ, पाल, मुंगी मुद्दाम येऊन बसतात का? मग रोज चूल पेटवून जेवणाऱ्या गरिबांनी नेमकं पोट भरायचं कसं? असो, हायकोर्टाने FDA सुनावलं की तुम्ही फक्त आणि फक्त गरिबांवर का तुटून पडताय? तुम्ही कधी मंत्री, आमदार, खासदार आणि अशा मोठ्या लोकांच्या हॉटेलवर छापे टाकलेत का? अगदीच सरकारी कॅन्टीनवर देखील छापे टाकलेत का, असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हे सगळं झालं 29 जुलैला आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 30 जुलैला तुकाराम मुंढे यांनी हायकोर्टाच्या आदेशानंतर थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारातील कॅन्टीनवरच धाड टाकली. आणि तपासात काय समोर आलं? जे न्यायालय नियम शिकवतं त्याच कोर्टाच्या कॅन्टीनची अधिकृत नोंदणीच झालेली नाहीये. सांगा आता याला काय म्हणावं? कारण खापर नेहमी गरिबांवरच फोडलं जातं आणि मोठमोठी लोक तशीच राहतात. नियम असावेत, स्वच्छता असावी, त्याबद्दल कुठला वाद नाही. पण कायदेशीर कारवाई करताना फक्त गरिबांकडेच का लक्ष द्यायचं? मोठमोठ्या नेत्यांच्या दोषांकडे का दुर्लक्ष केलं जातंय? का डोळाझाक केला जातोय? कायदा सर्वांसाठी समान कधी असणार, यावर थेट आता सामान्य नागरिकांकडूनच रोष व्यक्त केला जातोय. असो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या कुलाबा न्यूज 24 ला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.